नमस्कार मित्रांनो, बघा या ठिकाणी एक पदावलीवरचा प्रश्न आहे. बघा प्रश्न किती मोठा आहे. बरोबर, आपल्याला ही पदावली सोडवायची ना. अशा प्रकारचे प्रश्न 7वी 8वी 5वी नवोदय 7वी 8वी स्कॉलरशिप 5वी नवोदयला हमखास विचारला जातो. 4थी आणि 5वी स्कॉलरशिपला विचारले जातात पदावलीचे प्रश्न, पण एवढे कठीण असे विचारले जात नाहीत. आणि 4थी 5वी वर हा जो कंचा भागुबेव म्हणजे बॉडमास आहे, तो बॉडमासचा जो उपयोग आहे तो 5वी नवोदय आणि 7वी 8वीला ज्या प्रकारे होतो त्या प्रकारे त्यांचा नियम थोडासा वेगळा आहे. त्यांना वेगळा नियम लागतो. आणि 5वी नवोदय आणि 7वी 8वी स्कॉलरशिप असेल, 8वी नवोदय असेल, त्याला हा नियम थोडासा वेगळा या पद्धतीने जावं लागतं. बरोबर. आता 5वी आणि 4थीचा जो नियम आहे, मी वाटलंच तर त्याचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल तुम्हाला. आता बघा या ठिकाणी हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न सोडवताना बऱ्याच जणाला ह्याचा अर्थ माहित नसतो, किंवा असं म्हणतात कंसाचा भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या क्रमाने जातात. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस असे शब्द येतात त्याच्यामध्ये चाचा, तिथं गुणाकार करतात, म्हणजे गुणाकार चिन्ह टाकतात त्या ठिकाणी, पण क्रिया पूर्णतः चुकवतात. आता कशी चुकवतात ती बघा या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला कसे चुकवतात बघा. आता हा 72 भागिले 6 चाला गुणाकार करतात 12 अधिक 4 गुणुले कंसात 5 वजा 3 चाला परत गुणाकार 2 भागिले 4 वजा 2. हे आपण समीकरण मांडलं. बरोबर. आता बघा काय सोडवायचं, आधी कंस सोडवायचा, म्हणजे हा भाग आधी सोडवायचा. मग 5 3 गेले, राहिले 2. म्हणजे 72 भागिले 6 गुणिले 12 अधिक 4 गुणुले इथं 2 आलं, गुणुले 2 भागिले 4 वजा 2. भागाकार करायचा. हा भागाकार आणि हा भागाकार तुम्ही ऍट अ टाइम गेला तरी चालेल. 72 भागिले 6 केलं तर 12 72 गुणुले 12 अधिक 4 गुणुले हे 2. आता ह्याचं उत्तर किती येणार आहे? 0.5 येणार आहे. गुणुले 0.5 वजा 2. कारण इथे भाग जर दिला तर भाग जाणार नाही. मग दशांश चिन्ह घेतलं, 20 आलं, 4 20 हे फास्ट येत. आता काय क्रिया करायची? भागाकार झाले, आता गुणाकार करायचा. हा एक गुणाकार आहे इथे, हा एक गुणाकार आहे, आणि ह्या दोघांचे गुणाकार आहे. तर एक एक करूया आपण. ह्याचा गुणाकार 144 आला, अधिक ह्याचा गुणाकार 8 आला, गुणुले 0.5 वजा 2. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला. कुणाचा? या दोघांचा. 144 अधिक ह्याचा जर गुणाकार केला तर बघा 8 गुणुले 5 केलं तर 8 पंचे 40, आणि हा जो पॉईंट होता तो पॉईंट दिला तर 4च येणार. 4 वजा 2. आता काय करायचं तुम्हाला? बेरीज करायची. 144 आणि 148 वजा 2 बरोबर 146. आणि पर्यायात जर 146 उत्तर दिलं असतं तर ते तुम्हाला तुमचं चुकीचं ठरलं असतं ते उत्तर. तर बॉडमासचा नियम काय सांगतो ते लक्षात घ्या. आता हे चुकलंय आपलं उत्तर. हे काय झालं? चुकलंय. मुलं इथं चुकू शकतात. बरोबर. बघा पर्याय जर तुम्ही बघितले तर 5 4 0 आणि 3 दिलंय. आलंय का आपलं उत्तर? नाही. आपलं उत्तर आलेलं नाही. मग आपलं काहीतरी चुकलंय. काहीतरी चुकलंय म्हणजे आपल्याला बॉडमास किंवा कंचा भागुबेवचा नियम नीट माहिती नाही. तर काय करायचंय तुम्हाला? कंस सोडवायचा, आणि चा म्हणजे चाचा भाग आधी सोडवायचा आहे. बघा, कंस सोडवायचा आहे, चा भाग सोडवायचा आहे, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी हे व्यवस्थित सोडावं लागतं. इथं चा म्हणजे गुणाकार घेऊन ठेवतात, पण तो गुणाकार सोडवत नाहीत. तर लक्षात घ्या, चा म्हणजे गुणाकार, आणि गुणाकार टाकून तो भाग आधी तुम्हाला सोडवायचा. कुणाच्या? भागाकाराच्या आधी. तर आता काय करूया? तो भाग आपण आता सोडूया. चला मी काय करतो आता, हे आपलं चुकीचं होतं. आता बरोबर असणारं उत्तर मी तुम्हाला लगेच सांगतो कसं असेल बरोबर उत्तर. तर बघा हे समीकरण मांडूया. 72 भागिले 6 गुणुले 12 अधिक 4 गुणुले हे 5 वजा 3 गुणुले 2 भागिले 4 वजा 2. आता लक्षात घ्या, तुम्हाला कंस सोडवायचा आधी, म्हणजे हा कंस सोडवायचा आहे, त्याच्यानंतर चाच सोडवायचं. मग चाच कुठं होतं बघा, लक्षात घ्या. इथं हा चाचा भाग आहे, त्यानंतर बघा इथे चाचा भाग आहे, म्हणजे हे जे उत्तर येईल इथे काय? चाचा भाग आहे. म्हणजे हे तुम्हाला कंस सोडवल्यानंतर हा चाचा भाग सोडवायचा आहे. म्हणजे कसं होणार? 72 भागिले हा चाचा भाग किती आला? 12 आहे, 72 अधिक 4 गुणुले हा कंस जर सोडवला तुम्ही, बघा हा कंस तुम्हाला आधी सोडवायचा होता, इथे 2 आलं, म्हणजे मी इथं लिहितो 2 गुणुले 2. आता हा चा भाग तुम्हाला सोडवायचा आहे, भागिले 4 वजा 2. चा भाग म्हणजे कुठला? हा भाग. मग आता कसं येणार? 72 भागिले 72 अधिक 4 गुणुले हा 4 भागिले 4 वजा 2. आता तुम्हाला हा चा भाग आपण सोडवला, चा भाग संपले. आता आपला काय राहिलाय? भागाकार. आता भागाकार करायचा आपल्याला. बघा इथे एक भागाकार आहे आणि इथे एक भागाकार आहे. 72 एके 72 अधिक 4 गुणुले, आता गुणुले इथे 4 नाही करता येणार, 4 भागिले 4 काय आलं? 1 आलंय, वजा 2. आता काय करायचं? आपल्याला गुणाकार करायचा. 1 अधिक 4 एके 4 वजा 2.
त्यानंतर काय सोडवायचं तुम्हाला, बेरीज. म्हणजे ही बेरीज 5 - 2 हे झालं 3. बघा आपलं उत्तर 3 आलंय, म्हणजे पर्याय नंबर 4. तर अशा प्रकारे तुम्हाला चा म्हणजे गुणाकार ठेवायचा आणि तो भाग तुम्हाला कंसानंतर सोडवायचा, आणि मग ते चा भाग झाल्यानंतर तुम्हाला काय सोडवायचा आहे, भागाकार सोडवायचा. चला, अशा प्रकारचे भाग आपल्याला पुढे अजून घ्यायचे आहेत. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि काही अजून तुम्हाला अवघड भाग जात असेल तर त्याच्यावरचे आपण व्हिडिओ नक्कीच बनवूया. कमेंटमध्ये कळवा. ओके, थँक्यू.